दोन्ही संघाने स्वप्न राखली आहेत. स्वप्न पूर्ण होईल. एकाच एक बनेल चॅम्पियन तर दुसरा संघ बनेल रनर अप संघ. प्रथम आणि द्वितीय क्रमांक त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक असे 4 क्रमांक या स्पर्धेमध्ये दिले जातील. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल असेल, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज असे अनेक सारे पारितोषिक. आणि आज अंतिम दिवस स्पर्धेचा सुपर संडे मेगा फिनाले आपण पाहत आहेत. दोन्ही टीमला माझ्यासाठी शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉर द गुड गेम, शॉर द क्वालिटी क्रिकेट. सुदर्शन सज्ज होतात. स्ट्रायकरला फलंदाज प्रशांत रेड्डी, सिक्सर किंग ऑन स्ट्राइक. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू पंच केलाय, पाठवलाय बॉलला, स्वीपर कव्हर, सीमा रेखा बाहेर. दमदार सुरुवात प्रशांत रेड्डीच्या बॅटमधनं. चौकार. थँक्यू डीजे. जेव्हा संघाचा आणि प्रशांत रेड्डीचा 4 धाबा स्कोरबोर्ड वरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज सुदर्शनचा वापर केलाय. या पहिल्या षटकामध्ये पॉवर पेचं षटक असेल. वालकर संघासमोर खेळण्यासाठी एक चांगलं टार्गेट उभारावं लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम RB11 वरब संघाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल, हाईट जास्त होती पंच सांगत असताना डायरेक्ट तिचा प्रयास, धावबाची संधी आणि विकेट मिळाली आहे. प्रशांत रेड्डी पुन्हा एकदा या मॅच मध्ये पहिल्या मोठ्या फटक्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बाद. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ते रनआउटची विकेट मिळाली आहे. प्रशांत रेड्डी बाद झालेत. धावसंख्या 4 या आकड्यावरती. पहिला धक्का लागलाय तो RB11 बरब संघाला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. योगेश भोईर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. सामना फार महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. चॅम्पियन कोण बनेल या स्पर्धेतील, प्रथम क्रमांकाचा मानकरी कोणता संघ ठरेल, RB11 बरब की दुसऱ्या बाजूला वालकर संघ. पुढचा बॉल, राज भोईर ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळलेत यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित. वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. फेकी चांगली येते तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 5 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती राज भोईर आणि योगेश भोईरच्या माध्यमातून. योगेशला स्ट्रायकरवरती. षटकातील पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने तयार होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सुदर्शन. हो ऑन द टॉस केलेत. इनफिल्डच्या वरून खेळतायत. बॉलला पाठवले कव्हर, सीमा रेखा बाहेर. योगेश भोईरच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक, चौकार. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 9 या आकड्यावरती. आमच्या समेत ऑफिशियल गुणलेखक आपण बाजारात खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये गुणलेखन करतायत नयन धुमाल. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. खूप चांगलं अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचत असताना. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटला कोणी नाहीये आणि बॉल सीमारेषे पलीकडे. योगेश भोईरच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार. चांगला आहे योगेश भोईरचा. फार वेगाने बॅट फिरवली जाते आणि पॉवर पेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण या 2 फटक्यांवरती दाखवलंय. 5 बॉल धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती. टोटल स्कोर 13 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सुदर्शन सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पुढचा बॉल.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित, थोडीशी मिसफील झाली आहे. बॅकअप मिळेल तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिले षटक समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबसंख्या आपण पाहिली ती आरबी 11 बरफ संघाची 1 गडी बाद 15 धाबा. डीजे त्याला फिल्डिंग लावायची लगेच आपण टीम वालकस संघ आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण षटक क्रमांक पहिले कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा जोडल्या गेल्यात. स्कोरबोर्ड वरती 1 गडी बाद आरबी 11 बरफ संघानं योगेश भोईरच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिलेत. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. करण येत आहेत. पॉवर पे कंप्लीट. 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. कशा प्रकारे बॅटिंग आता केली जाईल. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू असतील. लॉंग ऑन, वाईड डिश लॉंग ऑन आणि मिड विकेटला खेळाडू असेल. चला 2 फिल्डर अजून बाहेर काढायचे आहेत वालकस संघ. येस ए फाईन लेग रिजनला खेळाडू असेल. येस 5 आहेत 5. पाठीमागचा खेळाडू दिसत नव्हता कोणालाही. फाईन लेगला खेळाडू लावलाय. क्या बात आहे. ओव्हर द विकेट. टॉपेश मागे. विकेट कीपर प्रयत्न करतात झेल टिपण्याचा आणि झेल होते ड्रॉप. राज भोईरला जीवदान मिळत आहे. पहिली चुकी पाहायला मिळते ती वालकस संघाच्या माध्यमातून. राजनाथच्या प्रत्येक सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि त्याच खेळाडूला जीवदान मिळालंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतात करण सुरुवात चांगली करतोय, परंतु स्ट्राईकला फलंदाज आता येत आहेत. सेट बॅट्समॅन ज्यांच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिलेत. योगेश भोईर ऑन स्ट्राईक. मागे खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवे मध्ये. शॉट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित. टिपली झेल आणि फलंदाज बाद. योगेश भोईर बॅक टू द डगआउट. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. अप्पर कट करायचं होतं, परंतु प्रॉपर कनेक्शन बनलं नाहीये आणि फटका फसलाय. विकेट मिळवली आहे गोलंदाज करण. योगेश भोईर बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल 4थ्या क्रमांकावरती. प्रणित पालटे. मोठमोठे षटकार प्रणितच्या बॅटमध्ये देखील आम्ही पाहिलेत. तोच प्रणित आलाय. करण सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट. स्विच हिट करण्याचं होतं, परंतु वेगळ्याच पद्धतीने हा चेंडू लागलाय. पाठीमागे लागलाय बॅटच्या आणि खेळाडू देखील उपस्थित होते, अन्यथा हा चौकार असता. सिंगल मिळवली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 17 या आकड्यावरती. स्ट्राईकला फलंदाज संधी मिळाली आहे. ज्यांची झेल ड्रॉप केली होती राज भोईर ऑन स्ट्राईक. फटका चांगला ऑन साइडला खेळलेत. उंची जास्त लांबी कमी. खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अजून एक चुकी. चौकार. चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ इथे गोलंदाजाला लाभत नाहीये. वारंवार झेल ड्रॉप होत आहेत. पुन्हा एकदा संधी मिळते राज भोईरला आणि झेलेचं रूपांतर चौकारामध्ये होतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 21 धावा धावफलकावरती. षटकातील 4 बॉल झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा करण. राईट अमोर द विकेट. षटकातील पुढचा बॉल. स्ट्राईकला फलंदाज राज. यावेळेस पाहावं लागेल, पंचांकडे पाहावं लागेल. आउटसाइड ऑप्शन पंच सांगत असताना वाईट बॉलचा इशारा येतोय.
अवांतर धाव इथे मिळते आणि धावसंख्या 22 याकडे वरती पोहोचेल. मेगा फायनलचा सामना आपण एन्जॉय करतो. अंतिम मॅच या स्पर्धेतील उपसभापती चषक 2026 पर्व आपण एन्जॉय करतायत. करण तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर असेल. पुन्हा एकदा वाईड बॉल. 2 चेंडू या ठिकाणी वाईड आलेत. मानसिक दडपण मानसिक दबाव असेल गोलंदाज करणवरती आणि त्याचाच फायदा मिळतो आरबी इलेव्हन वरप संघाला. धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचतीये. पुढचा बॉल षटकातील. ऑन साइडला खेळले. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित खाऊ कॉर्नर रिजनला. पुन्हा एकदा थोडंसं फंबल होत आहेत. बॉलला अडवण्यात त्यासाठी या ठिकाणी फेकण्यासाठी थोडीशी घाई करतायत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 25 धावा फलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 35 ते 40 धावेपर्यंत पोहोचावा लागेल वालकच संघासमोर खेळत असताना, कारण की वालकच संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. 25 धावा फलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. राज भोईर ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा तोच फटका. खेळाडू येत आहेत. वाडी स्ट्रॉंगरमध्ये एकदा पूर्ण होती आणि फेकी चांगली आहे. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. षटक समाप्त होते. दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा स्कोरबोर्ड वरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. डीजे सव्वीस धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या एकूण धावा 15 आणि या षटकामध्ये धावा आल्यात त्या 11. शेवटचं षटक असेल. स्लो ओव्हरचं षटक, डेट ओव्हरचं षटक असेल आणि या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. जयदीप येत आहेत गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये. राज भोईरला 2 संध्या मिळाल्यात. चौकार देखील आले. दुहेरी अंक देखील त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. अजूनही अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या या शेवटच्या षटकामध्ये, परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं देखील वालकच संघासाठी महत्त्वाचं असेल. अन्यथा एक मोठा स्कोर उभा करू शकेल संघ आरबी इलेव्हन वरप टीम. फास्ट खेळायचं. सूचना असतील. वालकच संघ सराव नकोय. तुम्हाला देखील फलंदाजी करायची. जास्त वेळ आपण घेऊ नका. सूचना असतील आयोजकांच्या वतीनं. चला जा विकेट कीपर लवकर जा. पहिला बॉल षटकातील. गोलंदाज तयार. जयदीप. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप राहिला चेंडू. गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चांगली सुरुवात होती जयदीपच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित 26 धावा स्कोरबोर्ड वरती. हाफ ट्रेकर उडवलाय कव्हरच्या दिशेला. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. पोहोचलेत परंतु बॉल लाडू शकत नाहीयेत. बॉल सीमा पलीकडे. राज भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. कव्हर रिजनला खेळाडू या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल अडवू शकले नाहीयेत. चौकार आलाय. धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचेल. चांगली धावसंख्या उभारली आहे. आतापर्यंत बॅटिंग करत असताना आरबी इलेव्हन वरप या संघानं. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. राजनं प्रत्येक सामन्यामध्ये मी सांगितलं चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. शेवटचा महत्त्वपूर्ण सामना आहे. 2 झेल ड्रॉप केल्या आणि झेलेची किंमत आता मोजावी लागतीये वालकच या संघाला. पुढचा बॉल षटकातील. पुन्हा एकदा जयदीप. ओव्हर द विकेट. लॉफ्ट हिट. एक्साइटिंग पॉवर. वरप गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक
बिग हिट षटकार. फलंदाज षटकार येतोय. फलंदाज राज भोईरच्या बॅटमधनं हाफ ट्रॅकर होता आणि त्याला पुल केलाय लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. 6 धावा मिळतात. धावसंख्या पोहोचली ती 36 या आकड्यावरती. महागडं षटक. 3 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा खर्च होत आहेत. जयदीपच्या षटकामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 35 ते 40 पर्यंत मी म्हटलं होतं पोहोचावा लागेल प्रोजेक्टचे स्कोर, परंतु 36 पर्यंत पोहोचलाय. अजूनही 3 बॉल असतील. ओ बाउन्स मिळतोय. भरपूर बाउन्स. पडल्यानंतर चेंडू उडलाय. राज देखील पाहत राहिले नक्कीच. चेंडू पडल्यानंतर फार उसळी घेतोय. जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. दोन चेंडूचा खेळ शिल्लक शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा एक्साइटिंग पॉवर. रागामध्ये हा फटका खेळलाय आणि पाठवलाय बॉलला लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर. षटकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. भन्नाट ताकद लावली या चेंडूवरती आणि षटकार ठोकला राज भोईरनं. एखादी चूक तुम्हाला किती महागात पडू शकते याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते, कारण की 2 झेल सोडल्या होत्या राज भोईरच्या वाल्कर्स या संघानं आणि त्याच खेळाडूंना चौकार आणि आता षटकार ठोकलेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या पोहोचली 40 प्लस झाल्यात. 42 42 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. 10 चेंडू 25 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय राज. ओ यावेळेस मात्र व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. धावबाची संधी आणि धाव कंप्लीट केली जाईल. 22च्या स्वरूपाने सिंगल मिळेल. ओव्हरचं होते समापन. अजून एक धावेचा प्रयत्न. रनआउट ची विकेट मिळेल. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 43. प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावा बनवल्यात RB11 वरप संघाने आणि 44 धावेचं भलं मोठं लक्ष असेल वाल्कर्स या संघासमोर. डीजे इंस्ट्रक्शन लावायचे यादी सूचना असतील RB11 वरप संघाला. 44 लक्ष. डीजे आणि सलामीची जोडी लगेच पाठवायची. वाल्कर्स संघ विलंब आपण करू नका. लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 धावा खर्च केल्या आणि जयदीपचं षटक हे फार मागडे राहिले. 17 धावेचं षटक राहिलं आणि सामना आपण पाहतो त्याकडे मेगा फायनलचा मॅच आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये थोडीशी मागडी गोलंदाजी झाली आहे जयदीप कडनं. 43 धावा बनवल्या गेल्या. 44 टार्गेट. चला लगेच सलामी जोडी पाठवा वाल्कर्स टीम. जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज.
तर या दरम्यान सन्माननीय आदरणीय गिरी साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उपसभापती चषक आपण या ठिकाणी पाहतात. मान्यवरांचं आगमन होतोय. वरिष्ठ अधिकारी सन्माननीय गिरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं आगमन झालं आणि त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर त्या ठिकाणी अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. त्यातूनच या ठिकाणी गिरी साहेब उपस्थित होत आहेत आणि त्यांचं आपण पुनश्च आयोजकांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साहेबांच्या माहितीसाठी शेवटचा सामना आपण या ठिकाणी अनुभवत आहेत. मेगा फायनलची मॅच सुरू आहे. वरिष्ठ अधीक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आमच्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय आदरणीय गिरी साहेब त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. त्यांच्या माहितीसाठी अंतिम सामना सुरू आहे मेगा फायनलचा. वरप विपक्ष वालकस या दोन संघांमध्ये लढत. त्यांनी प्रथम बॅटिंग केली. 3 षटकांची मॅच बॅटिंग करत असताना 43 धावा बनवल्यात वरप संघानं आणि 44 धाबेचं टार्गेट असेल ते वालकस संघासमोर. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. वालकस संघाची सुदर्शन आणि रुपेश गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक पॉवर पेचं असेल. प्रसाद येत आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन सुदर्शन ऑन स्ट्राईक. ज्या सुदर्शनने स्पर्धा गाजवली आहे तोच खेळाडू सेकंडवरती पाहायला मिळेल. गेम ऑन. हो, पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. लाऊड अपील करतायत. लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून आणि सिंगल मिळेल. खातं खुलं होईल टीम वालकस या संघाचा. बॅटकडे असेल पंच सांगत असताना एकदा भीती मिळते. टार्गेट मोठं आहे परंतु असं म्हटलं जातं कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नहीं होता, हारा वही जो दिल से लढा नाही. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पॉवर पिचच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल वालकस संघाच्या सलामी जोडीला. सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती येत आहेत रुपेश. गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होतील. यॉर्करचा प्रयास समोर खेळेल. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतायत. पाहावं लागेल. पंचांकडे छोटीशी अपील केली आहे परंतु पंच सांगतायत फलंदाज नॉट आउट असेल. क्रीज मध्ये पोहोचलेत. सेफली पोहोचतायत आणि डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. चांगली सुरुवात केली गोलंदाजी मार्कवरती असताना प्रसादनं प्रत्येक सामन्यामध्ये प्रसादनं देखील खूप चांगली कामगिरी केली आहे RB11 संघासाठी. अनेक सारी पारितोषिकं असतील ती दिली जातील आजच्या दिवसामध्ये. मेगा फायनलचा मॅच कोण बनेल चॅम्पियन संघ कोणता ठरेल या स्पर्धेमध्ये. लो फुल टॉस. पॉवर पेचा योग्य तो वापर परंतु खेळाडू उपस्थित. वाडिश लॉंग ऑन रिझनला प्रणित पार्टे होते आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला फेकलाय. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. एकूण सिंगल आणि धावसंख्या पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. हॅरी सरांचं देखील आगमन झालंय. हिरामन खरकर हॅरी सर आमचे डान्सिंग अंपायर आहेत. त्यांचं आगमन झालंय. अनेक सारे दौरे ते कव्हर करत असतात. गुजरात असो अहमदाबाद असो अनेक साऱ्या स्पर्धा ते या ठिकाणी कव्हर करत असतात. नामवंत पंच आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण. आत्ताच आपण पाहिलं बुलेट स्पर्धा पालेगाव येथे देखील त्यांना आपण पाहिलं. हुक केलाय पाठीमागे. फटका चांगला आहे. जबरपास कोणताही खेळाडू नाही आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर आलाय. चौकार. या ठिकाणी सुदर्शनच्या बॅटमध्ये आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल ती 6 या आकड्यावरती. चेंडू झालेत आतापर्यंत षटकातील. आतापर्यंत 4 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रसाद तयार. लॉफ्टेड हिट. पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून लॉंग ऑफचं क्षेत्र. क्या बात आहे. चेसिंग फार मोठी होती. वायडिश लॉंग ऑन वरनं लॉंग ऑफ मध्ये आले प्रणित पार्टे. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बॉलला अडवलाय. फार मोठी चेसिंग होती परंतु या ठिकाणी कौतुक करेल मी प्रणित पार्टीचं देखील. आज भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या पोहोचेल ती धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात प्रणितनं. शेवटचा बॉल या षटकात शिल्लक असेल. मागे खेळलेत. फटका चांगला आहे. फाईन लेगला कोणी नाहीये. बॉल फाईन लेग सीमारेखा बाहेर. अंतिम बॉलवरती चौकार. ओव्हरचं होतंय समापन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 44चा पाठलाग असताना संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती.
ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. सन्माननीय गिरी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. मी आदरणीय प्रकाशजी भोईर साहेबांना विनंती करेल की साहेबांचा आपण यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. वेळात वेळ काढून आणि विनंतीला मान देऊन या ठिकाणी गिरी साहेब उपस्थित राहिलेत आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये होतोय. मायेची प्रेमाची उद्धार शाल आणि प्रेमाचं प्रतीक, त्याचबरोबर स्पर्धेचं मोमेंट देऊन साहेबांचा आपण हा शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये कंप्लीट करतोय. आभार व्यक्त करेन मी गिरी साहेबांचं देखील. 12 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी गरज आहे. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 31 धावेची आवश्यकता असेल, कारण आता वाईट बॉल आलाय. 13 धाबा स्कोरबोर्डवरती, 44 टार्गेट आणि आता वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला. 31 धावेची गरज. गोलंदाज झालेत योगेश भोईर, स्ट्रायकिंगवरती फलंदाज रुपेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल षटकातील ओव्हर द विकेट. चांगला बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न करताय. धावबाची संधी असेल, विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल रुपेशला. पहिली रनआउटची विकेट, पहिला धक्का टीम वालकस संघाला. आज 13 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का लागला. जास्तीत जास्त स्ट्राईक सुदर्शनला घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे सुदर्शन देखील, कारण की त्याच्या बॅटमधून आपण पाहिले 2 मोठे फटके देखील आलेत आणि या स्पर्धेमध्ये त्यानं भरपूर धाबा ठोकल्या आहेत. क्षमता गुणवत्ता भरपूर सिद्ध देखील केली आहे, परंतु मॅच जिंकायची आहे. जिंकण्यासाठी समीकरण 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावेची आवश्यकता असेल. दोन्ही टीमसाठी एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलते. वेळ कोणाची बदलेल या मॅच मध्ये, RB11 वरब संघाची की दुसऱ्या बाजूला वालकस संघाची? चॅम्पियन संघ कोणता बनेल, वालकस की RB11 वरब संघ? जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा, हे 3 त्रिकोणी संगमाच्या आधारावरती दोन्ही संघ उतरलेत मैदानावरती आणि संघर्ष करतायत. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. अवांतर दाबेने संघ पुढे सरकेल. 14 या आकड्यावरती समीकरण बदललं. येणारे 11 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता असेल. सुदर्शनची विकेट फार महत्वाची आहे, ती जर मिळवली तर मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करेल टीम RB11 वरब. फुल टॉस, लॉफ्टेड हिट आणि प्रशांत रेड्डीने टिपला झेल. महत्वपूर्ण विकेट, या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. सर्व खेळाडू एकत्र येतात, सेलिब्रेशन करतायत, कारण सर्वांना माहिती आहे या विकेटची किंमत, विकेटचं बदन. मॅचपीठावरती आपण पाहताय सन्माननीय API साहेब नितीन मुजुम साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा मुख्य अतिथी कक्षामध्ये. दिनेशजी कशिवले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितीन सरांचा आपण विशेष सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करावा. API सन्माननीय आदरणीय नितीनजी मुजुम साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये हा विशेष सन्मान करतोय. मान्यवरांचे सन्मान होत आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावरती टिटवाला पोलीस स्टेशनचे आमचे PSI वारे साहेब देखील उपस्थित आहेत आणि वारे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा. धुंदाजी कौर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते PSI आमचे वारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करावा. अतिथी देवभाव, पाहुण्यांचा आदर सत्कार करा, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा या स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते आणि मान्यवरांचे सन्मान होत आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे धावसंख्या आपण पाहिली तर 15 धाबा स्कोरबोर्डवरती. बॉल झालेत ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजेच 9 चेंडू. जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतायत. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जाईल सीमा पलीकडे. चौकार.
अजूनही सामना सोडला नाहीये वालकच संघाला देखील। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है। हौसला बुलंद ठेवावा लागेल वालकच संघाच्या फलंदाजांना आणि चांगली बॅटिंग करत या ठिकाणी विजय मिळवावा लागेल। जिंकण्यासाठी गरज येणारे 8 बॉल 25 ची आवश्यकता। हा चेंडू कुठे टाकलाय, बॉल फाईन लेग सीमा रेखा बाहेर, काही न करता मिळतील एकूण धावा 5। कदाचित चेंडू निसटला असावा, पंचा मिळतोय। 20 धावेची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी। बिना पायल से बजे घुंगरू, काही न करता या ठिकाणी 5 धावा मिळतात। धावसंख्या पोहोचली ती 24-24 या आकड्यावरती। ऑन साइडला पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल हा षटकार येतोय। वरती एखादा चुकीचा चेंडू आणि त्याच्यावरती आपण पाहिलं 5 धावा आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं हा षटकार आलाय। मॅच बदलली आहे, सामन्यामध्ये परिवर्तन, आता मात्र गरज आहे 14 धावेची। 7 बॉल 14 ची गरज। पुन्हा एकदा पाहावं लागेल, पंच सांगतील एज लागली आहे, बाउन्स भरपूर होता आणि एज लागली फलंदाज या ठिकाणी। बाद विकेटचं पतन सामन्यामध्ये घडतंय काय, आज विचित्र गोष्टी घडल्यात। एक चेंडू मध्ये 12 धावा देखील बनल्या आहेत या स्पर्धेमध्ये। त्याच्यानंतर आपण पाहिलं 2 बॉल 4 ची गरज आणि खेळाडूला चेंडूच दिसला नव्हता, चौकार आला आणि आता योगेश भैरनं पंजा पिकला, आता देखील बाउन्स झाला परंतु एज लागली। विचित्र खेळ आज पाहायला मिळतोय या मैदानावरती। 6 बॉल 14 ची गरज। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में, लढणे वालों के कदमों में जहां होता है। लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही बाजूला एका बाजूला संघर्ष करतोय वालकच संघ धावा बनवण्यासाठी आणि आता संघर्ष करावा लागेल धावा वाचवण्यासाठी या षटकामध्ये प्रणित पाटीलला। 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 ची गरज, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम, थोडस फास्ट खेळायचं आपण। तयार प्रणित, पहिला बॉल या षटकातील। ओ प्रचंड वेगवान चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयास, डीप राहिला चेंडू पूर्णपणे खाली राहतोय। डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल। एक डॉट चेंडू विजयाचा मार्ग दाखवेल टीम RB11 वरप संघाला आणि मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवेल, संजीवनीचं काम करेल RB11 वरप संघासाठी। 5 बॉल जिंकण्यासाठी 14 धावेची गरज असेल। ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल। नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतो, योगेश येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील। 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज असेल। एका चेंडू मध्ये आज आम्ही 12 धावा बनताना पाहिल्यात, परंतु आता 4 चेंडू आहेत आणि 12 धावा बनवायच्या आहेत। लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न करतायत दोन्ही संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, चॅम्पियन बनायचं आहे, कारण आज जर चॅम्पियन बनलात तर 365 दिवस तुम्हाला कोणताही
खेळाडू कोणते आयोजक विसरणार नाहीयेत, कारण की चॅम्पियनला महत्व जास्त दिलं जातं. फुल टॉस फायदा उचलू शकले नाहीयेत. ऑन साइडला खेळत वाडी मध्ये खेळाडू उपस्थित. थोडेसे फंबल, एक धावे ते मिळेल. जिंकण्यासाठी गरज 3 बॉल 11 धावेची आवश्यकता. क्षणाक्षणाला मॅचचं चित्र बदललंय. सामना रंगतदार बनला. मैदानाच्या आतमध्ये थोडासा दबाव फलंदाजावरती आणि थोडासा दबाव गोलंदाजावरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत RB11 बरब संघाचे संघ नायक प्रसाद देखील आणि राज भोईर देखील, योगेश भोईर देखील पाहायला मिळत आहेत. एक चेंडू चांगला टाकावा लागेल. या चेंडूवरती किती धावा बनतील, प्रत्येक चेंडूवरती प्रश्न पडलाय. चला पाच केला आपण बघा प्लीज. प्रशांत रेड्डीने देखील आज अनेक झेल टिपले त्या स्पर्धेमध्ये. चांगला सामना, रंगतदार स्थितीला सामना. 3 बॉल 11 धावेची गरज. ओ यावेळेस पाहावं लागेल. यस यस, इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केलेली पंचांनी ती स्वीकारली आहे. मॅच मध्ये थोडंसं कमबॅक. वरप संघाचा 2 बॉल कंपल्सरी 11 धावेची गरज. विकेटचं पतन. चेंडू 12 धावा जर बनवू शकतात तर 2 चेंडू 11 धावा का बनवू शकत नाहीत, हा देखील एक प्रश्न असेल. या चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला, षटकार येणं गरजेचं असेल. 11 धावा म्हणजेच 2 षटकार मारावे लागतील. ओ ब्रह्मास्त्राचा वापर. यॉर्कर काही करू शकले नाही फलंदाज आणि सामना झुकलाय. टीम RB11 बरब संघाच्या बाजूला. कोणत्याही दबावाला बली न पडता 14 धावा या ठिकाणी डिपेंड जबल जबल केल्यात. गोलंदाज प्रणित पाटेनं वेल बॉलिंग. एक चेंडू शिल्लक आणि चॅम्पियन या स्पर्धेतील संघ आपल्याला जबल जबल पाहायला मिळतोय. एक चेंडू 11ची गरज आहे. एक चेंडू 12 बनल्यात, त्यामुळे आता चॅम्पियन देखील घोषित करणं भीती वाटायला लागली. प्रणित पांडे तयार आणि या स्पर्धेचा उपसभापती चषकाचा चॅम्पियन संघ ठरलाय. टीम RB11 वरब संघ चॅम्पियन इज द चॅम्पियन. डीजे